माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरले आहेत. आता फॉर्म भरताना काय केलं की माझी लाडकी बहीण फॉर्म भरताना बऱ्याचशा महिलांनी असं पाहिलं आहे की अकाउंट नंबर दिला आहे, पण त्यांना हे माहीत नाही की त्यांचा बँक अकाउंट नंबर हे आधारला लिंक आहे किंवा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या बँकेला आधार लिंक आहे हे देखील त्यांना माहीत नाही आहे. आणि हे कशाप्रकारे माहीत करून घ्यायचं आहे आणि कुठून माहीत करायचं आहे, काय करावं लागेल, कसं करावं लागेल, हे सर्व बाबी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर हे आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही, आणि तुमचा बँक अकाउंट नंबर जो लिंक आहे तो चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे आधार लॉग इन म्हणून. अशा प्रकारे बघा हे दिसते तुम्हाला आधार लॉग इन. या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर वेबसाईट ओपन होतील. त्याच्यामध्ये कोणत्याही वेबसाईटवर न टच करता तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसते UIDAI अशा प्रकारे वेबसाईट दिसेल, किंवा myAadhar.UIDAI.go.in अशा प्रकारे दिसेल. त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला इथं डिटेल भरावं लागणार आहे. आता इथे डिटेल पाहण्यासाठी तुमचा सर्वात महत्त्वाचा जो आहे तो मोबाईल नंबर तुमचा आधार नंबरशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तरच तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता, अदरवाईज तुम्ही इथे करू शकणार नाही. जर नसेल तर तुम्ही आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून चेकआउट करू शकता. तर चला आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर बघा इथं तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसतंय, त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो तुम्ही फॉर्म भरला आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये, जो आधार नंबर दिला आहे, ज्या महिलेचा आधार नंबर भरला आहे त्याचा जर चेक करायचा असेल त्याच महिलेचा तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे. आणि त्या आधार नंबरशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणारे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकणार नाही. तर चला आपण इथं आधार नंबर टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर कोणता टाकायचं आहे हे बघा इथं साईडमध्येच ते दिसतं आहे. ती कॅप्चर तुम्हाला टाकायचं आहे. जर समजत नसेल तर तुम्ही इथं माईकवर चेक करून साऊंडवर ऐकू देखील शकता, किंवा जर ते कळत नसेल तर तुम्ही इथून चेंज देखील करू शकता. चेंज हे ऑप्शनवर टॅप करून तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP याच्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो आधार नंबर दिला आहे, जो तुमचा मोबाईलशी आधार नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमचा OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. तर जरा आपण टाकून घेऊ OTP आणि त्याच्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर टॅप करायचं आहे. आता OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही इथे साईडमध्ये उजव्या साईडला पाहू शकता, इथं तुमचा फोटो दिसेल. ज्याचा आधार नंबर असेल त्याचा जो आधार कार्ड आहे त्याचा तो फोटो दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. कुठेही काही छेडछाड न करता तुम्हाला खाली पाहायचं आहे. तुम्हाला इथे बँक सीडिंग स्टेटस अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल किंवा अशा प्रकारचं पेज ओपन होईल. जर तुमचा बँक अकाउंट नंबर हा आधार कार्डशी लिंक असेल तर अशा प्रकारे दिसेल, आणि जर लिंक नसेल तर इथं तुम्हाला इनॅक्टिव्ह दिसेल. आणि तुमचा बँक अकाउंट नंबर कोणत्या बँकेशी आधार लिंक आहे, किंवा तुमचा आधार कार्ड हे कोणत्या बँकशी लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथं दिसेल तुमचा बँक अकाउंट नंबर कोणत्या आधार कार्डला लिंक आहे. बघा इथं तुम्हाला दिसते इंडिया पोस्ट पेमेंट बँक. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर दिसतंय. त्याच्यानंतर बँक सीडिंग, तुमची बँक अकाउंट चालू आहे किंवा बंद आहे ते तुम्हाला इथं ॲक्टिव्ह असेल
तर चालू आहे आणि इनॲक्टिव्ह असेल तर तुमची बंद दाखवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लास्ट अपडेट कधी केलं तर ते देखील तुम्हाला इथे पाहता येणार आहे. आणि जर तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून तेथून देखील अदर इन्फॉर्मेशन माहिती करू शकता. तर अशाच प्रकारची तुम्ही आधार लिंक आहे किंवा नाही बँकेची हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे. जर माझी लाडकी बहीण फॉर्म भरला असेल तर तुम्हाला माझी लाडकी फॉर्म भरला असेल आणि अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे. नसेल तर करून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला 17 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण अदर सर्वांना देखील ही माहिती पोहोचली पाहिजे. चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.